3 मे 2026 नीटचा पेपर झाला. यशवंतांच्या घरी आनंदाची लहर. पण ही लहर जास्त वेळ टिकणारी नव्हती. एक अचानक खळबळ चालू झाली की नीटचा पेपर परत होणार पेपर फुटीमुळे. सीबीआयची चौकशी चालू. ही चौकशी डायरेक्ट लातूरमध्ये जाऊन पोहोचली. लातूरमध्ये पोहोचल्यानंतर थेट मोठेगावकर सरांचं कोचिंग क्लासेस म्हणजेच महाराष्ट्रातलं जवळजवळ सगळ्यात मोठं कोचिंग क्लासेस आणि त्या कोचिंग क्लासेसवर अचानक धाड पडली. आणि तेव्हा कळालं की नीटचा पेपर मोठेगावकर सरांकडे तब्बल 10 दिवस आधी पोहोचला होता. एक नाही दोन नाही मित्रांनो, तब्बल 10 दिवस आधी पोहोचला होता. आणि तो पेपर मोठेगावकर सरांनी मॉक टेस्टच्या नावाखाली पूर्ण कॅम्पसमध्ये वाटला. प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या वेळेस सर मॉक टेस्ट घेतात आणि त्या मॉक टेस्ट मध्ये सरांनी ते क्वेश्चन मिक्स केले होते आणि त्या मिक्स केलेल्या क्वेश्चनच नीटचे पेपर मध्ये होते. तो व्हिडिओ व्हायरल झालाच होता. तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. पोरं खुश, सर खुश आणि यांच्या घरचे बी खुश. सगळं वातावरण एकदम निवांत होतं. फक्त एकच व्हिडिओ आणि खेळ खलास. सरांनी तो पेपर पूर्ण त्यांच्या कॅम्पसमध्ये दिला. मॉक टेस्टच्या नावाखाली सगळ्यांना वाटलं हे आपल्याला कळलंच आहे. सरांनी तो पेपर फोडला. तो कशासाठी फोडला त्यावर आपण नंतर बोलूया. पण सरांनी फक्त आपल्या पोरांचंच कल्याण करायचं ठरवलं का? म्हणजेच आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये जेवढे पोरं आहेत फक्त त्यांनाच पेपर द्यायचा आणि बाकीच्यांचं काय? तुम्ही पेपर देताय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही त्या पोरांचं भलं करताय? तसं काही सुद्धा नसतंय. तुमच्या त्या पेपर फुटीमुळे जवळपास 4 पोरांनी आत्महत्या केली अशी ही बातमी निघाली होती. त्या पोरांचं काय? त्यांच्या घरच्यांचं काय? का आपल्या कोचिंग क्लासेस मधली पोरं लागली म्हणजे सगळं झालं असं नसतंय सर. अफवा ही पण चालू आहे की हा एक मुद्दा वेगळा आहे. सरांनी जो पेपर फोडला तो आपल्या पोरासाठी फोडला. सरांचा मुलगाही नीटचा पेपर देतोय. आपल्याच पोरांना डॉक्टर नाही बनवू शकला तर गावच्या पोरांना काय डॉक्टर बनवेल? ही एक इमेज तयार होईल का? या इमेज पोटी सरांनी तो पेपर फोडला असावा का? सरांना माहिती. राजस्थानमध्ये उलगडा झालेल्या ह्या भल्या मोठ्या प्रकरणाचा थेट तिथनं निघालेली गाडी येऊन पोहोचते लातूरमध्ये आणि तिथं गावतो आपला मोठेगावकर. सपाट कोचिंग क्लासेसवरती घरांवरती सीबीआयची धाड पडते. मोठेगावकर त्याच वेळेस अटक होतात आणि मोठेगावकर सरांना 9 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली जाते. ती सीबीआय कोठडी सुनावली जाते ती नेमकं कशासाठी? मोठेगावकर सरांकडे जेव्हा पेपर फुटला होता त्यावेळीच मोठेगावकर सरांनी आपला पूर्ण डाटा हा इरेज केलेला होता आणि त्यानंतर सर अजून काही इरेज करतील, म्हणजे मी डाटाचं बोलतोय, दुसरं काही सुद्धा नाही. अजून काहीतरी इरेज करतील, अजून कुठला डाटा इरेज करतील किंवा कुठल्या पुराव्याची छेडखानी करतील, त्या पुराव्याला दाबतील, त्या पुराव्याचं मन परिवर्तन करतील. अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून सीबीआयने त्यांना 9 दिवसाची कोठडी मागितली होती आणि त्या कोठडीस न्यायालयाने परवानगीही दिली. सीबीआयच्या चौकशीनुसार पी.व्ही. कुलकर्णी व मोठेगावकर यांचे जुने संबंध आणि त्यातूनच मोठेगावकर सरांना तो नीटचा पेपर मिळाला. म्हणजेच पी.व्ही. कुलकर्णी जो होता तो नीटचा पेपर सेट करणारे सर होते. म्हणजेच मेन पेपर सेटर करूनच सरांना तब्बल 10 दिवसांआधीच नीटचा पेपर पूर्णपणे मिळालेला होता. अफवा ही पण सुटलेली आहे मित्रांनो की मोठेगावकर सरांनी आपल्या कॉन्टॅक्टचा वापर करून पी.व्ही. कुलकर्णी सरांनाच नीटचा पेपर सेट करण्यासाठी बसवलेलं होतं आपल्या पोरासाठी. इमेज डाऊन होऊ नये म्हणून मोठेगावकरने आपल्या पोरासाठी नीटचा पेपर फोडला का? ऍडमिशन पुढच्या वर्षी आणखी जास्त व्हावा, आणखी जास्त पैसा कमवता यावा त्यासाठी पेपर फोडला. ते सगळं मोठेगावकर सरांनाच माहिती. हे वातावरण तापलं कुठनं? विषय नेमका गंडला कुठनं? हे सगळं तापलं त्या व्हिडिओमुळे. पेपर झाल्यानंतर मोठेगावकर सरांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत कॉन्टॅक्ट केला आणि तो त्यांनी व्हिडिओ बनवला. तसं सर दरवर्षी व्हिडिओ बनवतात. या वर्षी जरा व्हिडिओचा वेगळाच क्रेज होता. मोठेगावकर सरांनी जसा व्हिडिओ बनवून टाकला की आपल्या मॉक टेस्ट मधलेच क्वेश्चन आले होते का? पेपर कसा गेला? पेपर सोपा गेला का? ह्या सगळ्या क्वेश्चन सर आपल्या विद्यार्थिनींना विचारत होते. तो व्हिडिओ भरमसाठ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमुळेच वातावरण तापलं. व्हिडिओ असं व्हायरल होत आहेत की मोठेगावकर हा विद्यार्थ्यांसोबत अश्लीलपणे बोलतो, शिकवताना अश्लील जोक मारतो, पण तसा काही सुद्धा विषय नाही. ते एक छोटासा स्टंट असतो की पोरांना झोप लागू नये म्हणून. माझ्या माहितीनुसार खालच्या पातळीला जाऊन विद्यार्थ्यांसोबत अश्लीलपणे बोलणं हे सरांचं नव्हतं. सर असं कधीच विद्यार्थ्यांसोबत बोललेलं नाहीत. इतकं पक्का आहे. भरमसाठ यश, भरमसाठ पैसा, टॉप क्लास इमेज, टॉप क्लास घर, सगळं व्यवस्थित असताना पेपर फोडायची नेमकं गरज काय होती? आता हे वातावरण नेमकं किती चिघळणार आणि कुठं नेमकं जाऊन थांबणार हे आता वेळच सांगेल. आणि पेपर फोडणं हे कितपत योग्य आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा द कॅप्टन. शुभम.